भागवत श्रवणाची फलश्रुती आहे. अधिदैविक ताप कशाला म्हणायचं? तर आपण जे खालचे निम्न दैवत असतात त्यांना काही आपण नवच बोलत असतो आणि आपण बोलताना बोलतो, नंतर आपण विसरून जातो. त्याच्यानंतर जो आपल्याला ताप होतो त्याला अधिदैविक ताप असं म्हणतात. दुसरा जो तापाचा प्रकार आहे तो म्हणजे अधिभौतिक ताप. अधिभौतिक ताप कशाला म्हणतात? आपण सगळ्यांनीच कालपासून अनुभव घेतला आहे. कोणाला उलट्या, कोणाला जुलाब, तो कशाने होऊन राहिला? अधिभौतिक ताप. याचा अर्थ बाह्य वस्तूशी तुमचा संपर्क आला. पाणी चुकीचं पिलं किंवा जेवण जास्ती जेवल्या, जेवढं जेवायला नको होतं तेवढ्या जेवल्या, मग तुम्हाला ताप झाला. अधिभौतिक ताप तुम्हाला निर्माण झाला. तिसरा जो ताप आहे त्याचं नाव आहे आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? तर ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप, सांगता सरेना अमूप दुःख सागर. आध्यात्मिक ताप आपल्याला केव्हा होतो? तर पूर्व पापाचा संताप. पूर्वजन्मामध्ये जे पापकर्म केलेलं असतं त्या पापकर्माचा परिणाम आपल्याला आध्यात्मिक ताप हा सोसावाच लागतो. पूर्वजन्मामध्ये जे काही वाईट कर्म केलं, आता लोक काय म्हणतात, जेव्हापासून समजते ना बापा तेव्हापासून कोणाचं मन दुखवलं नाही. कसं बा देवानी आमच्याच बाबतीत घडवलं असं? तुमच्याच बाबतीत काय देव तुम्हाला तुमच्याच मागे लागला का देव? म्हणतात ते बायका बरं. सारखे संकट आले ना की म्हणतात काय बाप्पा देव आमच्याच मागे लागला. देवाला काय तेवढंच काम आहे का तुमच्या मागे लागायचं? देव मागे नाही लागला, तुमचं कर्म मागे लागलाय. तुमच्या पूर्वजन्मामध्ये जे काही कर्म तुम्ही केलं त्या कर्माचा परिणाम या जन्मामध्ये तुम्हाला तो ताप सोसावाच लागतो. या तापाला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. पण मात्र भागवत कसं आहे हो? तर भागवत असं आहे, तापत्रय विनाशाय श्री भगवते हरे नमः. या तीनही प्रकारच्या तापातून तुम्हाला जर निवृत्ती पाहिजे असेल तर तुम्ही भागवताचं श्रवण करा.